विद्यार्थी मित्र हो, आज एम-पी-एस-सी आयोगाकडनं संयुक्त पूर्व परीक्षा गट क याचा पेपर झालेला आहे. माझ्याकडे क्वेश्चन सेट बी आहे आणि या क्वेश्चन सेट बी मधील चालू घडामोडी या विषयाशी संबंधित जे 15 प्रश्न आहेत. या 15 प्रश्नांची अचूक उत्तरं आपण पाहणार आहोत. तर तुमच्या स्क्रीनवरती चालू घडामोडी करंट अफेअर्स या विषयाशी संबंधित पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 36 क्वेश्चन सेट बी. माझ्याकडे असलेला क्वेश्चन सेट बी आहे आणि बी क्वेश्चन सेट मधील प्रश्नाची संभाव्य उत्तरं आपण पाहणार आहोत. 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ नाम शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? हा प्रश्न आहे. 19वी नाम शिखर परिषद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कंपाला, युगांडा या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 36 या प्रश्नाचं उत्तर कंपाला, युगांडा अलिप्त राष्ट्र चळवळ 19वी शिखर परिषद कंपाला, युगांडा. 36 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्या स्क्रीनवरती दुसरा प्रश्न 37व्या क्रमांकाचा 2024 मधील ते रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेले आहेत. हे नोबेल पुरस्कार कुणाला प्राप्त झालेले आहेत या संदर्भाने असलेला हा आहे. आणि 2024 मध्ये ते रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवलेले व्यक्ती आहेत डेव्हिड बेकर, डेमिस असाबीज आणि जॉन जम्पर. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 37वा 2024 मध्ये रसायनशास्त्रामध्ये मिळालेले जे नोबेल पुरस्कार आहेत या पुरस्कार विजेत्यांच्या संदर्भाने विचारलेला हा प्रश्न. 37 ऑप्शन क्रमांक 2. नंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 38व्या क्रमांकाचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी संबंधित पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी संबंधित प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? हा जो प्रश्न आहे रणजित गुहा यांच्यावरती आलेला आहे. म्हणून रणजित गुहा हे टाल्बर्टन अभ्यास याच्याशी संबंधित आहेत. 38 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. माझ्याकडे असलेला क्वेश्चन सेट बी आहे आणि क्वेश्चन सेट बी मधील 38वा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे अचूक पर्याय क्रमांक 2. यानंतरचा अगदी सोपा प्रश्न 39व्या क्रमांकाचा तो म्हणजे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची करण्यात आली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये अजय माणिकराव खानविलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न स्क्रीनवरती आहे. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेले आहे? पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे? स्विच दिल्ली या अभियानावरती आलेला हा करंट अफेअर्सशी संबंधित चालू घडामोडीशी संबंधित असलेला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे. प्रश्न क्रमांक 40 या प्रश्नाचं अचूक उत्तर पारंपरिक वाहनाकडनं इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे याच्याकरता हे स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँक एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अध्यक्षपदी कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष कोण होते असा हा प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर पाहिलं मासासुगु असाकावा, मासासुगु असाकावा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 41 चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षाच्या संदर्भाने विचारलेला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई बँकेचे अध्यक्ष कोण होते? मासासुगा असाकावा. पर्याय क्रमांक 1 या प्रश्न अचूक आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन सेट बी प्रश्नपत्रिका संच बी मधील 42व्या क्रमांकाचा प्रश्न तो चालू घडामोडीशी संबंधित आहे. आणि हा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न. या प्रश्नात अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25
जानेवारी. यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या संदर्भाने असलेला हा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते, असा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपण ऑप्शन्स पाहूयात. रिलायन्स फाउंडेशन, अदानी समूह, आदित्य बिर्ला कॅपिटल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. तर याच्यामध्ये आदित्य बिर्ला फाउंडेशन आहे पर्याय, रिलायन्स फाउंडेशन आहे, अदानी समूह आहे आणि हे पण आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 ए बी सी. यानंतर तुमच्या स्क्रीनवरती प्रश्न आहे. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहार याचे उद्घाटन केले आहे? प्रश्न क्रमांक 44वा, क्वेश्चन सेट बी, चालू घडामोडीशी संबंधित असलेला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उदगीर. हे उदगीर या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आहे. तर तुमच्या स्क्रीनवरती आहे प्रश्न क्रमांक 45, चालू घडामोडीशी संबंधित क्वेश्चन सेट बी. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी विद्यार्थ्यासाठी आणि शिक्षकासाठी बिमरेन उपक्रम सुरू केला? बिमरेन हा उपक्रम संशोधनाशी संबंधित असलेला हा उपक्रम आहे. जे पीएचडीचे जे शोधार्थी असतात, पीएचडी या विषयामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये ते विद्यार्थी संशोधन करत असतात. त्या संशोधन रिसर्च याच्याशी संबंधित असलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या संदर्भानं आयोगाने विचारलेला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर पाहिलं बिमरेन, तर बिमरेन कोणत्या संस्थेने संयुक्त कोलॅबरेशनने पीएचडी विद्यार्थ्यासाठी आणि संशोधकासाठी बिमरेन हा उपक्रम सुरू केलेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे परराष्ट्र मंत्रालय आणि बंगाल उपसागराच्या आंतर सहकारी संस्था विकास कार्यक्रम. 45व्या क्रमांकाचं उत्तर, अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले? भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लव्हेंडर फार्म. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये भारतातील पहिले लव्हेंडर फार्म विकसित करण्यात आले होतं. त्यावेळेस भारतामध्ये पहिली काहीतरी घडामोडी होते, त्यावेळेस आयोग त्याच्यावरती फोकस करताना आपल्याला दिसतो. त्यानंतर 47व्या क्रमांकाचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिकच्या संदर्भाने आहे आणि पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ हे पदके जिंकलेली आहेत, असा हा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा पॅरिस ऑलिम्पिक्सच्या संदर्भाने आलेला हा प्रश्न आणि या प्रश्नाबद्दल जर आपण विचार केला, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जपान या देशाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदके जिंकलेली आहेत. 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदके पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जपान या देशाने आहेत. 48व्या क्रमांकाचा प्रश्न, क्वेश्चन सेट बी. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 132. त्यानंतर आपण 49व्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार आहोत. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जेनिक सिनर आणि अरेना सबालेंका. म्हणून पर्याय क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 49 क्वेश्चन सेट बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि चालू घडामोडीतील 50व्या क्रमांकाचा प्रश्न करंट अफेअर्स रिलेटेड, तो म्हणजे कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल
या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले. सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट नुकतंच कोणत्या कंपनीला मिळालेलं आहे? आणि या 50व्या क्रमांकाचं अचूक उत्तर आहे शक्ती पंप या कंपनीला सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचं पेटंट मिळालेलं आहे. यानंतरचे जे प्रश्न आहेत, यानंतरचे प्रश्न राज्यशास्त्र या विषयाशी संबंधित 15 प्रश्न या 15 प्रश्नांची अचूक उत्तरं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत आपण या